नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण थिरोनाइन हा जो काय अमायनो ॲसिड आहे तो इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतो की नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तसं त्याचे फूड सोर्सेस वगैरे काय आहेत, त्याची इम्पॉर्टन्स वगैरे काय आहे, आणि जर थिरोनाइनची आपल्या बॉडीमध्ये जर डिफिशियन्सी झाली तर त्याच्यामुळे कोणकोणते जे काही सिम्पटम्स वगैरे आहेत किंवा इफेक्ट आपल्या बॉडीवरती पडू शकतात ते या व्हिडिओमध्ये आपण सगळे ते पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूयात. तर थिरोनाइन इज अ इसेन्शियल अमायनो ॲसिड meaning our body can produce it and you must be get from your diet. आणि जे काही अमायनो ॲसिड आहे त्याचे दोन टाईप पडतात, इसेन्शियल अमायनो ॲसिड आणि नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड. आणि जे काही नो इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे त्याच्यापैकी थिरोनाइन हे जे काही अमायनो ॲसिड आहे ते त्यामध्ये येतं. म्हणजे आपण जे काही ह्युमन्स वगैरे आहे ते आपण आपल्या बॉडीमध्ये जे काही थिरोनाइन हे जो काही अमायनो ॲसिड आहे तो प्रोड्यूस करू शकत नाही. पण जे काही डाएट वगैरे आहे किंवा जे सप्लिमेंट्स वगैरे आहेत त्याच्या थ्रू त्याचं आपण लेवल वगैरे ही आपल्या बॉडीमध्ये मेंटेन करू शकतो किंवा त्याचं जे काही सोर्स वगैरे आहे ते आपण इंटेक हे करू शकतो. इट इज वन ऑफ दी बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द प्रोटीन विच आर इम्पॉर्टंट फॉर मेनी बॉडली फंक्शन including building and repairing the tissue, making the enzyme and hormone. आणि हा जो काही अमायनो ॲसिड आहे तो जे की प्रोटीन सिंथसाइज करण्यासाठी किंवा प्रोटीनचं जर प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये जे काही अमायनो ॲसिडची सिक्वेन्स असते त्याच्यामध्ये थिरोनाइनचे जो काही मॉलिक्यूल आहे किंवा जो अमायनो ॲसिड आहे तो तिथे प्रेझेंट असतो. जेणेकरून काही एखादा स्पेसिफिक प्रोटीन जर सिंथसाइज करायचा असेल तर त्याच्यासाठी थिरोनाइन हा जो काही अमायनो ॲसिड आहे ॲज अ सिक्वेन्स म्हणून त्याच्यामध्ये वापरला जातो. तसंच जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही टिश्यूचे रिपेरिंग वगैरे असेल किंवा जर नवीन टिश्यू वगैरे बिल्ड वगैरे करायचे असतील तर त्याच्यामध्ये थिरोनाइन हा जो अमायनो ॲसिड आहे त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तसंच काही जे काही एन्झाईम असतील किंवा हॉर्मोन्स असतील त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी किंवा बायोसिन्थेसिस करण्यासाठी ॲज अ प्रिकर्सर म्हणून थिरोनाइनचा वापर हा केला जातो किंवा ॲज अ इनिशियल मॉलिक्यूल म्हणून किंवा फर्स्ट मॉलिक्यूल म्हणून सुद्धा एखाद्या एन्झाईमच्या पाथवेमध्ये जो थिरोनाइन आहे अमायनो ॲसिड आहे तो वापरला जातो. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण त्याचं पाहूयात फूड सोर्स वगैरे काय त्याचे आता आपण डिस्कस करूयात. तर मेनली त्याचे फूड सोर्समध्ये मीट किंवा पोल्ट्री किंवा फिशमधून जे काही हाय रिच अमाऊंटमध्ये जे काही आपण अमायनो ॲसिड त्याचं जे काही लेवल वगैरे आहे ती इंटेक करू शकतो किंवा डाएट थ्रू आपण घेऊ शकतो किंवा एग्स थ्रू आहे. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये मिल्क आहे, योगर्ट आहे किंवा चीज आहे, त्याच्यातून आपला थिरोनाइनचं सोर्स आपल्याला मिळू शकतो. तसंच बीन्स, लेग्युम्स, नट्स अँड सीड्स आणि काही ग्रेन्स वगैरे आहेत त्याच्यामधून जे काही डेली डाएट थ्रू आपण थिरोनाइनचं जे काही सप्लिमेंट आहे किंवा डाएट थ्रू ते आपण घेऊ शकतो. तसंच जर अमाऊंट ऑफ थिरोनाइन यू नीड इच डे डिपेंड्स ऑन युअर एज, सेक्स अँड ॲक्टिव्हिटी लेवल. जर आपल्या बॉडीमध्ये जे काही किती अमाऊंट थिरोनाइन हे आपण घेतलं पाहिजे ते 3 फॅक्टरवरती डिपेंड आहे. आपली जी काही ॲक्टिव्हिटी लेवल आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी दिवसभराची ॲक्टिव्हिटी किती आहेत किंवा सेक्स लाईफ किती आहेत किंवा आपलं एज वगैरे मेनली या 3 गोष्टींवरती थिरोनाइनचं किती दिवसाला आपण आणि दिवसाला किती प्रमाणामध्ये थिरोनाइनचं जे काही सप्लिमेंट्स वगैरे असतील किंवा डाएट वगैरे आपण ते घेतलं पाहिजे ते डिपेंड आहे. द अडल्ट वुमन टिपिकली नीड अबाउट 20 मिलीग्राम ऑफ थिरोनाइन पर किलोग्राम ऑफ बॉडी वेट पर डे. आणि आपलं जे काही वेट आहे त्याच्यात म्हणजे 20 मिलीग्राम आपण हे थिरोनाइन हे आपण प्रत्येक किलो मागं 20 मिलीग्राम आपण जे काही अमाऊंट आहे ते थिरोनाइनचं आपल्या बॉडीमध्ये आपण डाएट थ्रू आपण हे इंटेक हे केलं पाहिजे. तर हे अडल्ट वुमनमध्ये आपल्याला जे काही त्याचं नीड आहे ती पाहायला मिळते. तर हे झालं त्याचं फूड्सद्वारे किंवा किती अमाऊंटमध्ये आपण ते अडल्ट्समध्ये किंवा कोणत्या फॅक्टरवर जे काही थिरोनाइनचं जे काही स्पेसिफिक अमाऊंट किती घेतली पाहिजे ते आपण आता डिस्कस केलं. तसंच आता आपण त्याचे इम्पॉर्टन्स पाहूयात. हेल्पिंग टू बिल्ड अँड रिपेअर टिश्यू. तर मगाशी मी सांगितलं की जर एखाद्या टिश्यू वगैरे असतील तर त्याच्या बिल्डिंग करण्यासाठी किंवा एखादे नवीन टिश्यू रिपेअर वगैरे करायचं असेल किंवा त्याच्यात डॅमेज वगैरे झाला असेल तर त्याला रिपेअरिंग वगैरे करणं किंवा एखाद्या नवीन सेलला बिल्ड करण्यासाठी जे काही थिरोनाइन जे अमायनो ॲसिड आहे ते वापरलं जातं. तसंच प्रोमोटिंग द
हेल्दी डायजेशन. आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही डायजेशन जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये थिरोनाईनचा खूप मोठा वाटा आहे. तसंच सपोर्टिंग द इम्युनो फंक्शन. आणि आपल्या बॉडीमध्ये जर एखादं अँटीजन वगैरे एंटर केला असेल तर त्याच्या अगेन्स्ट फाईट सिस्टीम उभी करण्यासाठी किंवा इम्युनो फंक्शनला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा थिरोनाईनचा वापर हा केला जातो. तसंच मेंटेनिंग द हेल्दी स्किन आणि हेअर. आणि जर आपण आपल्या बॉडीमध्ये थिरोनाईनचं जी काय अमाऊंट वगैरे असेल ती आपण ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये जर घेत असेल, जे काही रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये जर घेत असेल तर त्याच्यामुळे जे काही स्किन वगैरे असेल किंवा हेअर्स वगैरे असतील ते पूर्णपणे प्रॉपर मेंटेन म्हणजे ॲक्युरेट मेंटेन राहण्यासाठी सुद्धा मदत होते. द कॉन्ट्रीब्युटिंग टू कोलॅजन प्रोडक्शन. तसंच जर स्किनमध्ये किंवा हेअर्समध्ये जर काही तिथले जे काही टिश्यू वगैरे असेल किंवा स्किन डॅमेज झाली असेल तर त्याच्यासाठी कोलॅजन हा जो काही एन्झाईम आहे तो काम करत असतो. तर त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा जे काही थिरोनाईन आहे ते वापरलं जातं ॲज अ प्रिकर्सर म्हणून. हे झाले त्याचे इम्पॉर्टन्स. तसंच ते प्रोटीन बायोसिंथेसिस करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. आणि जर आपल्या बॉडीमध्ये जर डिफिशियन्सी झाली थिरोनाईनची तर त्याच्यामुळे कोणकोणते जे काही सिम्पटम आहे ते आपल्या बॉडीमध्ये दिसू शकतात ते आता आपण डिस्कस करूयात. डिफिशियन्सी ऑफ थिरोनाईन इज अ रेअर बट इट कॅन ऑकर इफ यू डोंट गेट इनफ ऑफ इट युअर डाएट. जर डिफिशियन्सी ही जी काही थिरोनाईनची डिफिशियन्सी ती रेअर आहे, पण जर आपण जे काही जे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्या अमाऊंटमध्ये जर आपण थिरोनाईनचं जे काय अमायनो ॲसिड आहे त्याचं जे काही सोर्स आहे ते जर आपण घेतले नाही तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीमध्ये त्याची डिफिशियन्सी होऊ शकते. तर त्याच्यामुळे काही सिम्पटम्स आपल्या बॉडीमध्ये दिसून येऊ शकतात. त्याच्यामध्ये फटीग आहे, थकवा वगैरे जाणवतो. त्याच्यानंतर विकनेस वगैरे येतो, आपल्याला काही काम करावं असं वाटत नाही. तसंच मसल लॉस आहे, आपले मसल जे काय असतील तर त्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती स्लो व्हायला चालू होते. तसंच डायजेशनमध्ये प्रॉब्लेम व्हायला चालू होतात. मी मगाशीच सांगितलं की जे डायजेशन आहे तर त्याला प्रमोट करण्यासाठी थिरोनाईनचा वापर केला जातो. म्हणजे डायजेशन प्रॉपर होण्यासाठी मेनली जे काही थिरोनाईनचा वापर केला जातो. तर जर आपल्या बॉडीमध्ये जर थिरोनाईनचं जे डिफिशियन्सी झाली किंवा त्याची कमतरता झाली तर त्याच्यामुळे आपल्या डायजेशनवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम हे आपल्याला येऊ शकतात. तसंच इम्प्रिपेअर इम्युनो फंक्शन. आणि तसंच त्याचं इम्युनो फंक्शनमध्ये सुद्धा खूप मोठा वाटा आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा इम्युनो फंक्शनवरती खूप मोठा इम्पॅक्ट त्याच्यामुळे पडू शकतो. तर ही झाली डिफिशियन्सी. म्हणजे डिफिशियन्सी झाली तर त्याच्यामुळे सिम्पटम कोणते जाणून येतात ते आता आपण डिस्कस केले. तसंच जर तुम्हाला जर सप्लिमेंट्स वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही डॉक्टरांना विचारून किंवा हेल्थकेअर जे काही प्रोफेशनल असतील त्यांना विचारून जे काही थिरोनाईनचे जे सप्लिमेंट्स वगैरे असतील ते आपण घेऊ शकतो. पण जर आपल्याला दुसरे मेडिकेशन चालू असतील तर त्यावेळेस डॉक्टरांना विचारून थिरोनाईनचे सप्लिमेंट्स हे आपण आपल्या बॉडीमध्ये जे काही ॲज अ फूड सोर्स म्हणून जास्त प्रमाणात घेतले गेले पाहिजे. तर आणि जर जास्त प्रमाणात जर थिरोनाईनचं जर आपण सप्लिमेंट्स वगैरे घेतले त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बॉडीमध्ये आपण जे काही इफेक्ट आहे ते आपल्याला जाणून येऊ शकतात. आणि जर आपण जर दुसरे मेडिकेशन वगैरे घेत असेल तसंच आपण थिरोनाईनचे सप्लिमेंट जर घेत असतील तर त्याच्यामुळे जर थिरोनाईनचं जे काही सप्लिमेंट्स आहेत जास्त प्रमाणात घेतल्यामुळे त्या मेडिकेशनवरती सुद्धा आपल्याला इम्पॅक्ट पडू शकतो. त्यामुळे डॉक्टरांना विचारून नस हे जे काही सप्लिमेंट्स वगैरे आहे त्याचे घेतले गेले पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याची डिफिशियन्सी मुळे कोणकोणते सिम्पटम जाणून येतात, तसंच त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे काय आहे, तसंच त्याचे जे काही तो इसेन्शियल अमिनो ॲसिड आहे की नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड ते आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.